एसटीनं गावाला जाताना बाजूला एक वयोवृद्ध बसले होते. त्यांना गावावरून फोन आला. गावात विनूला भूतानी झपाटलेले आहे. ते बोलले, मी येतच आहे, गावाला बसमध्येच आहे, आणि फोन ठेवला. मी लगेच त्यांना म्हणालो, असं खरंच असतं का? त्याने सांगितलं, याहून भयानक असतं. तुला आमच्या वेळची एक गोष्ट सांगतो. आणि ते सांगू लागले. 1982 सालची ही घटना आहे. गावापासून काही अंतरावर एक जुना मोडकळीस आलेला वाडा होता. लोक म्हणायचे, तिथे रात्री गेलात तर परत याल याची खात्री नसते, कारण त्या वाड्यात एका स्त्रीचा आत्मा वावरतो. तिचं नाव सावित्री होतं. तिचं लग्न ठरलं होतं, पण लग्नाच्या आदल्या रात्री तिचा खून झाला. तेव्हापासून तिची आत्मा शांत नाही. एका रात्री 4 मित्रांनी पैज लावली. भूतं काही नसतात, आपण त्या वाड्यात एक रात्र काढूया. मग ते 4 मित्र रात्री 12 वाजता वाड्यात पोहोचले. वाड्याचं गेट उघडलं तसे एक थंडगार वारा अंगावर आला. आज सगळीकडे धूळ, कोळीष्टके आणि काळोख. ते एका मोठ्या खोलीत गेले आणि टॉर्च लावून बसले. अचानक एका मित्राने भिंतीवर सावली पाहिली. लांब सडक केसांची बाई आणि तिचे पाय उलटे होते. तो घाबरून मागे वळला, पण तिथं कोणी नव्हतं. बाकी 3 हसत होते. त्याला वाटलं त्याचा भ्रम आहे. थोड्या वेळाने दरवाजा आपोआप बंद झाला. धाडकन. सगळे 4 जण घाबरले. त्यांच्या टॉर्च बंद झाल्या. एकदम काळोख. आणि त्या अंधारात आवाज आला, तुम्ही मला का जागवलत? अचानक पांढऱ्या साडीतील बाई त्यांच्या समोर उभी होती. डोळे लाल, चेहरा रक्ताने माखलेला. ती हसत होती, पण आवाज कान फाडणारा. एका मित्राने पळायचा प्रयत्न केला, पण दरवाजावर बाईचं डोकं लटकत होतं. सकाळ झाली तेव्हा गावकऱ्यांना वाड्याच्या बाहेर फक्त 4 जोडे सापडले. आत कुणीच नव्हतं आणि त्या वाड्यात आज तागायत कुणी गेलं नाही. गावात गोंधळ उडाला होता. 4 मित्र सापडले नव्हते, फक्त त्यांचे जोडे वाड्याच्या बाहेर होते. गावकऱ्यांनी पोलिसांना कळवलं, पण वाड्यात जाऊन तपास करायला कोणीही तयार नव्हतं. शेवटी शहरातून 2 पोलीस अधिकारी आले, देशमुख आणि पाटील. देशमुख म्हणाला, काय भूतं नसतात, चला पाहू. ते दोघे रात्री 8 वाजता वाड्यात गेले. सुरुवातीला सगळं शांत होतं. जमिनीवर पावलांचे ठसे दिसत होते, 4 जणांचे. आणि मग ते अचानक संपले. ते मुख्य खोलीत गेले, जिथं 4 मित्र बसले होते. भिंतीवर काहीतरी लिहिलेलं होतं, रक्ताने, मी अजून समाधानी नाही. अचानक खोलीच्या कोपऱ्यातून एक आवाज आला, देशमुख, पाटील, तुम्ही मला का जागवलत? टॉर्चचा प्रकाश त्या दिशेला गेला. तिथे एक लहान मुलगी उभी होती. केस चेहऱ्यावर, पण तिचे डोळे लाल आणि रक्तानं भरलेले. ती हळूहळू हसू लागली आणि तिचा आवाज स्त्रीच्या आवाजात बदलला. तुम्ही पण इथून जाऊ शकणार नाही. देशमुखने गोळी झाडली, पण गोळी तिच्या शरीरातून आरपार गेली आणि अचानक सगळीकडे त्या बाईच्या सावल्या पसरल्या. त्यांनी पळण्याचा प्रयत्न केला, पण दरवाजा बंद झाला. आणि मग एक एक करून दिवे बंद होऊ लागले. अंधारात फक्त एक आवाज घुमत होता, मी अजून समाधानी नाही. सकाळी गावकऱ्यांना वाड्याच्या बाहेर आणखी 2 जोडे सापडले, देशमुख आणि पाटील यांचे. आत कोणीच नव्हतं. त्यानंतर गावात अफवा पसरली की वाड्यात गेला तर तुमची जोडी बाहेर राहते आणि तुम्ही कायमचे आत गायब होता.